आमच्या इकडे विनोद केला रायगडमध्ये. ते म्हणाले बाकीची कामं सोडून द्या, म्हणजे कामं नाही केली मोदींनी हे त्यांनी स्वतः सांगितलं. पण निदान मोदीजींनी कोरोना काळात आपल्याला लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो. म्हणजे जे काय संशोधक आहेत ते काय गवत उपटत बसले होते. हा, मोदी एवढे सगळं ब्रह्मांड त्यांना माहिती आहे. मोदीजींनी लस बनवली. अहो, आम्हाला अभिमान आहे की लस जी बनली ती माझ्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये बनलेली आहे. पुनावाल्यांनी बनवलेली आहे आणि तिथून मोदीजींनी तिकडनं घेतली. पण मोदीजींनी जरी लस दिली असली तरी मोदीजींनी लस ती अशी काय हवेत नाही सोडली. खेड्यापाड्यामध्ये महाराष्ट्र सरकारने शासन यंत्रणा वापरून प्रत्येकाला लसीकरण केलं होतं. महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही. आणि महाराष्ट्र कसा वाचला माहितीये? कोरोना काळामध्ये देशात नंबर 1 चा मुख्यमंत्री म्हणून माझा उल्लेख झाला होता. पण तो नंबर 1 माझा नव्हता, नंबर 1 तुमचा होता. कारण मी जे जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही ऐकलत ना. म्हणजे खरं लोकांना वाटत होतं हा हे बोलतायत कठीण आहे, कसं काय लोक ऐकणार. तोंडाला मास्क लावा, घरी पडू नका, 2 हात दूर राहा. मी जे जे सांगितलं ते तुम्ही ऐकलत म्हणून महाराष्ट्र वाचला. मोदीजी, तुमची लस नंतर तुम्ही लस दिलीच नाही. लस माझ्या महाराष्ट्रामध्ये बनली. पण ती लस मिळवण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारला केंद्राकडे किती विनवण्या करायला लागल्या. आधी लोकांना जमवायचं, जमवल्यानंतर लक्षात यायचं की अमुक एका केंद्रावरती एवढी लोक आलेत पण तेवढा लसचा पुरवठाच होत नाहीये. मग केंद्राला सांगितलं, केंद्र सांगायचं थांबा जरा, आधी आम्हाला इकडे देऊ द्या, आधी आम्हाला तिकडे देऊ द्या. हे सगळे तुम्ही सगळे चाळे केलेत. सगळं माहिती आहे तुम्हाला. बरं जाऊ दे, कोरोनाचा विषय तुम्हाला माहिती आहे. मला सांगा 10 वर्षामध्ये खरंच प्रामाणिकपणे हात वर करून सांगायचं किती जणांच्या खात्यात 15 लाख रुपये आलेत? एकाने तरी हात वर करून सांगायचं. आलेत? नाही आले. कोण देणार होतं बोलले? मोदी. आणि भाजपच्या खात्यात किती आले? निवडणूक रोख्यातून किती आले? मोजायच्या पलीकडे आहेत. 8-10 हजार कोटी. मग आजचे दिन कोणाचे आले? आणि पुन्हा आणखीन देणार परत त्यांना मत. आता आणखीन एक गोष्ट सांगतो. निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं कोण बोललं तुम्हाला माहितीये? निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री होत्या त्यांचे पती परकला प्रभाकर त्यांनी सांगितलं की निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्यांनीच त्याला नाव दिलंय मोदी गेट. अहो मोदीजी, तुमच्या मंत्र्यांचे पती बोलतायत, आता पाठवा ना ईडी त्यांच्याकडे, पाठवा ना त्यांना तुरुंगामध्ये. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जर कोर्टाने हा घोटाळा उघड केला नसता आणखीन 10,000 कोटीचे रोखे छापून तयार ठेवले होते. आणखीन देश लुटायला यांनी तयार ठेवला होता. कोरोना काळामध्ये पीएम केअर फंडाच्या नावाने जो लाखो करोड रुपयांचा घोटाळा केला तो वेगळाच आहे. तो वेगळाच आहे, त्याच्याबद्दल कोणी विचारायचं नाही. हा म्हणे प्रायव्हेट फंड आहे. प्रायव्हेट म्हणजे काय? पीएम म्हणजे कोण? आणि उद्या पंतप्रधान मोदी नसणार आहेत, मग तो फंड कोणाकडे जाणार आहे? आणि प्रणिती, तू जे काय बोललीस की इथल्या शहरातल्या लोकांना सुद्धा इन्कम टॅक्स, सीबीआय, एक 4 जून पर्यंत थांबा. हे सगळ्यांचं आपल्या हातामध्ये येणार आहे. 4 जून पर्यंत थांबा. आणि हातात येणारे नाही, तुम्ही सांगायला पाहिजे की आम्ही हातात घेणार आहोत. जर मी तुम्हाला आज सांगितलं की कधीतरी या भारतीय जनता पक्षाचे फक्त जे 2 खासदार होते, कोणाला तरी स्वप्नात वाटलं होतं 300 खासदार येतील? 300 खासदार येतील वाटलं होतं? मग 2चे 300 होऊ शकतात हे कोणी केले? तुम्ही, आम्ही आणि जनतेने केले. मग जे 2चे 300 करू शकतात ते 300चे पुन्हा 2 नाही करू शकत?